आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झाल्याची बातमी समोर आली आहे। यामध्ये ठाकरे गटाला 18, काँग्रेसला 14 तर शरद पवार गटाला 9 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। पण मित्रपक्षांसाठी मवियाने काय निर्णय घेतलाय आणि उर्वरित 8 जागांसाठी मविया काय निर्णय घेणार आहे पाहूयात आपण। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला। महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी निश्चित। संभाव्य यादी भाजपने टाकली, अनिल देशमुख यांचा दावा। महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली। राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यानंतर जागा वाटप निश्चित झालं अशी चर्चा रंगली। जागा वाटपात ठाकरे गट मोठा भाऊ म्हणून समोर आलाय। संभाव्य यादीनुसार ठाकरे गटाला लोकसभेसाठी 18 जागा मिळणार आहेत। यामध्ये कल्याणमधून सुषमा अंधारे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर, पालघरमधून भारती कांबडी, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, नाशिकमधून विजय करंजकर, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, मावळमधून संजोग वाघेरे, बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, परभणीमधून संजय जाधव, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, जळगावमधून हर्षल माने तर हिंगोलीमधून नागेश आष्टीकर यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे। काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 14 जागा दिल्या जाणार असून मुंबई उत्तर मध्य म्हणून नेमकं कोण असेल हे अद्याप स्पष्ट नाही आहे। मात्र पुण्यातून मोहन जोशी किंवा रवींद्र धंगेकर हे उमेदवार असू शकतात। सोलापूरमधून प्रणिती शिंदे, भंडाऱ्यातून नाना पटोले, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे। तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले, गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडी किंवा डॉक्टर नामदेव किरसान, नांदेडमधून आशा शिंदे तर लातूरमधून कोण असेल हे अद्याप माहीत नाहीये। धुळ्यातून तुषार शेवाळे, नंदुरबारमधून केसी पाडवी, वर्ध्यातून हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख तर नागपूरमधून अभिजित वंजारी किंवा विशाल मुत्तेमवार यांचं नाव समोर येत आहे। मात्र जालन्यातून उमेदवार नेमका कोण असणार हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र या जागा काँग्रेसला मिळणार आहेत। तर शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांसह 9 जागा मिळणार आहेत। यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील, माढ्यातून लक्ष्मण हाके, रावेरमधून एकनाथ खडसे, दिंडोरीतून चिंतामण गावित, बीडमधून नरेंद्र काळे, अहमदनगरमधून निलेश लंके तर भिवंडीमधून बाळा मामा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अब की बार भाजप तडीपार हा नारा दिलाय आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचं आवाहन केलंय। गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते। आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल। यांची जी काय मिजाज आहे आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडीपार। महाविकास आघाडीमध्ये रामटेक, हिंगोली, जालना, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी या 5 जागांचा तिढा कायम आहे। तर महाविकास आघाडी अकोल्याची जागा वंचित आघाडीसाठी सोडण्याची शक्यता आहे। हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी तर कोल्हापूरची जागा शाहू महाराज यांच्यासाठी असू शकते। शिवाय माढ्याची जागा महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी असल्याची सध्या चर्चा रंगली आहे।
एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालं अशी चर्चा आहे, मात्र असं असलं तरी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट नकार दिलाय, तर आमदार अनिल देशमुख यांनी ही यादी भाजपनं टाकली आहे अशी शंका व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा रेखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. काल व्हॉट्सअपवर यादी फिरते सगळ्या तुमच्या 48 जागांची. कोणती? आमच्या पक्षाची? आमच्या महाविकास आघाडीची कोणतरी टाकली असेल, विरोधी पक्षाने टाकली असेल ती. उद्या जर कोणी स्वतः म्हटलं असेल मी आता माझी उमेदवारी जाहीर करतो, ऑफिशियल जोपर्यंत डिक्लेअर करत नाही आमच्या पक्षाचे अध्यक्ष किंवा तिन्ही पक्षाची मिळून प्रेस कॉन्फरन्स होईल. तिन्ही पक्षाची मिळून प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्या ठिकाणी 48च्या 48 उमेदवाराची नावं आणि पक्षाची नावं जाहीर करण्यात येईल. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे, पण जागा वाटप निश्चित झाल्याशिवाय पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागता येणार नाहीये. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीचं एकमत होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.